महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी खड्डे बुजवण्यासाठी दिलेली डेडलाईन आता संपली आहे। मात्र मुंबई शहरातल्या रस्त्यांची झालेली चाळण पाहता खड्डे बुजवण्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये। मुंबई महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईतील रस्त्यांवरचे ठिकठिकाणचे खड्डे सोमवारपर्यंत बुजवून रस्ते गुळगुळीत करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले। त्यानुसार युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आलं। मात्र हे काम काही पूर्ण होऊ शकलेलं नाहीये। पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र नगरचा रस्ता आजही खड्ड्यातच आहे। त्यामुळे आता डेडलाईन संपल्यावर पालिका कंत्राटदारांवर कुठली कारवाई करते याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। दरम्यान पालिकेने नवीन 100 रस्त्यांची कामं आजपासून हाती घेण्याचा निर्णय घेतला। मुंबई जवळच्या दहिसरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 6 शाखांना भेट दिली तर 2 शाखांचं उद्घाटन केलं। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व शाखांना भेट देणार असल्याचं उद्धव यांनी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं। त्या भेटीची सुरुवात दहिसरमधून झाली आहे। उद्धव ठाकरेंनी शाखांमध्ये येणार असं जाहीर केल्यानंतर शहरातल्या सगळ्याच शिवसेना शाखांमध्ये धावपळ सुरू झाली आहे। प्रभाग पुनर्रचनेनंतर शिवसेनेचा हक्काचा मतदार सोबत राहावा यासाठी मतदार याद्या तपासणीचं काम सध्या जोमात सुरू आहे। हाजी अली ट्रस्टकडून दर्गामध्ये जे प्रवेश दिला जात होता त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। हाजी अली दर्गा ट्रस्टनं मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। दर्ग्यातील मजारवर महिलांना प्रवेशाला हायकोर्टानं दिलेल्या परवानगीच्या विरोधात ट्रस्टनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले। महिलांच्या दर्गा प्रवेशाला मनाई करण्याची मागणी हाजी अली दर्गा ट्रस्टनं केली। तिथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे असं म्हणत मुंबई हायकोर्टानं हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशावरची बंदी उठवली। 26 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई हायकोर्टानं या संदर्भात निर्णय दिला होता। आजपासून कापड बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत। त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईच्या कापड बाजारातली उलाढाल मात्र थंडावणार आहे। गुमास्ता कामगारांच्या मागण्यांच्या बद्दल मालकांच्या संयुक्त कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे मुंबई गुमास्ता युनियननं आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे। बोनस, ग्रॅज्युटी, वेतनवाढ अशा विविध मागण्यांसाठी याआधी देखील संप पुकारण्यात आला होता। मात्र त्या संपाचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही। त्यामुळे आता बेमुदत संप पुकारण्यात आलाय। कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास मालक तयार नसल्यानं अखेर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान हा संप यशस्वी झाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे।